तुम्ही कधी धबधब्याखालील दगड पाहिले आहेत का? ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्या ठिकाणी दगडाचा आकार बदललेला दिसतो. ही झाली पाण्याची ताकद. दिसायला साधे पाणी, पण सतत तेच काम केल्यामुळे दगडाचा पण आकार बदलू शकतो. तसेच आपले पण आहे. आपण जसा विचार करू तसे आपण बनत जातो. म्हणून जरा विचारांवर नियंत्रण आणूया. कधी कधी असे होते ना, का जी घटना आपल्याला आवडत नाही तीच आपल्या डोळ्यासमोर येते. काय करावे कळत नाही. दूर जाण्याचा प्रयत्न करतो तर अजूनच जवळ येते. होते का असे? चला मग एका ठिकाणी डोळे बंद करून शांत बसा. चटई वगैरे काही घेऊ नका. ज्यांना सोफ्यावर बसायचे असेल त्यांनी सोफ्यावरती बसा, पण पायात चप्पल नको. 3 मोठे श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वासावर ध्यान केंद्रित करा. मनाला शांत करा. तुमचा श्वास तुम्हाला जाणवायला लागला असेल. आता त्या घटनेला समोर आणा, जी घटना तुम्हाला आवडत नाही आहे. आता तुमच्या विचारांमध्ये एक डस्टर घ्या आणि त्या घटनेला पुसण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत ती घटना पुसली जात नाही तोपर्यंत पुसत राहा, पुसत राहा, पुसत राहा. थोडं अजून जोर लावा. सगळे पुसून टाका. हां, झाले एकदाचे पुसून. 3 दीर्घ श्वास सोडा आणि त्या ठिकाणी एक सुंदर कल्पना निर्माण करा आणि त्या कल्पनेला बघता बघता हळुवारपणे डोळे उघडा. झाले आजचे काम. आपण झालेल्या घटनेवर विचार करून करून पुन्हा तीच घटना घडावी असे कळत नकळत आपण आपल्या मनाला मेसेज देतो आणि परत तसेच घडते. आणि मग आपण बोलतो, माझ्यासोबत असे का घडते? झालेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करा. मला आणि समोरच्याला माफ करण्याचा प्रयत्न करा. मग बघा सगळे कसे होते सोपे ते. चला.